नैना, अगं नैना कुठे होतीस तू? ठाण्यात आल्यापासून मी तुला शोधत होतो. बरी आहेस ना? आणि आपला राहुल कुठे आहे? कसं आहे? बरा आहे ना तो? अगं ह्या लोकांचा माझ्याबद्दल गैरसमज झाला, प्लीज समजावून सांग ना. नैना मी निर्दोष आहे का? नैना सांग ना प्लीज. नैना ताई, बसा तुम्ही. नैना ताई, तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही इथे पूर्णपणे सुरक्षित आहात. मला फक्त सांगा, तुम्ही कुठे होतात? आणि तुमच्या बाबतीत हे जे काय घडलं ते कोणी केलं? यापुढे जे आम्ही सांगू ना तेच करायचं. जर काही शानपणा केलास आणि पोलीस जर आमच्यापर्यंत आले ना तर तुझ्या मुलाचं काही खरं नाही. हो साहेब, माझ्या बाबतीत आतापर्यंत जे काही घडत होतं ते सगळं माझ्या या नवऱ्यानेच केलं होतं. पण का? तो हे असं का करेल? आमच्या मुलाच्या कस्टडीवरून त्यांचा मीनाक्षीवर राग होता म्हणून. तुमच्या मुलाच्या कस्टडीशी मीनाक्षीचा काय संबंध? आमचं हे सगळं प्रकरण कोर्टात आहे आणि त्यांना वाटत होतं की मी मीनाक्षीच्या सांगण्यावरूनच हे सगळं कोर्टात नेले. तोच राग मनात ठेवून ते तिला आणि ती आता ज्या ठिकाणी राहते त्या सगळ्यांनाच त्रास देत होते. साहेब, मला तर त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. तुम्ही त्यांना पकडलं म्हणून, नाहीतर माझ्या बरोबर माझ्या मुलाला सुद्धा. नैनाताई, तुम्ही शांत व्हा. सगळं ठीक होणार आहे. नैना, आता राहुल कुठे आहे आणि कसा आहे तो? राहुल, अगं त्याला मी हॉस्टेलला सोडून आली आहे. खोटं साप खोटं बोलते ही. अगं नवऱ्यावर असले गलिच्छ आरोप करायला लाज कशी वाटली नाही तुला? खोटारडी आहेस तू, एक नंबरची खोटारडी आहेस तू. माझ्यावर खोटे आरोप करून मला अडकवून मुलाचा ताबा घेण्याचा डाव आहे तुझा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू खोटं बोलली हे जे काही पाप करतेस ना त्याची फळं आज ना उद्या तुला भोगावी लागतील. मुलासाठी तळमळणाऱ्या बापाचा शाप आहे तुला. तू कधीही सुखी होणार नाही. नाही ना, नाही ना. शंकर, काहीही झालं तरी हा सुटला नाही पाहिजे. ओके, आलोच मी. अगं किती त्रास करून घेणार आहेस तू? शांत हो बघू आधी तू. हे बघ, तुझा नवरा आत कोठडीत आहे. तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. आता तू फक्त स्वतःची आणि राहुलची काळजी घे.
नैना अगं रडून काय होणार आहे ग? शांत हो बघू तू. आणि रडण्यापेक्षा माझ्याशी बोल, मन मोकळं कर माझ्याकडे. तुझ्या नवऱ्याने तुला आणखीन काही त्रास नाही ना दिला? मीनाक्षी, आपण यांना घेऊन आपल्या घरी जाऊया. चला निघूया आपण. नाही, नको. मी ठीक आहे, मी जाईन माझ्या रूमवर. नाही ना ताई, तुम्ही प्लीज आम्हाला परक समजू नका. तुम्ही आता आमच्या बरोबर घरी चला. मीनाक्षी बरोबर गप्पा गोष्टी केल्यानंतर तुम्हाला जरा बरं वाटेल. त्यानंतर हवं तर तुम्ही तुमच्या रूमवर जा, पण प्लीज आत्ता आमच्या सोबत चला. नैना, आता हट्ट नको करूसा. घरी चल तू आमच्या. आणि हे बघ, आता सगळं काही ठीक होणार आहे. हं? चल. पोलीस यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सत्य अजून, सत्य अजून, पोलीस यंत्रणा, सत्य अजून, सत्य अजून, खेळ अजून, पोलीस यंत्रणा, पोलीस यंत्रणा, खेळ अजून, तर अरे हा सगळा काय प्रकार आहे? नेहमीच आहे रे, आंदोलन करून छोटं प्रकरण मोठं करण्याचं काम, बाकी काही नाही. तुम्ही निघा, मी बघतो यांना. पोलीस यंत्रणा, पोलीस यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सत्य अजून. आज कितीतरी दिवसांनी आपण निवांत आईस्क्रीम खातोय नी. हो ग, गेले काही दिवस तर मला अन्न सुद्धा गोड लागत नव्हतं आणि झोपही लागायची नाही ग. आणि झोप लागलीच ना तर काहीतरी भयंकर स्वप्न पडणार नक्कीच. हे बघा, जे घडायचं होतं ते घडून गेले. आता याच्या पुढे सगळं चांगलं होणार आहे. करेक्ट. त्यामुळे त्या विषयावर आता नो डिस्कशन. आता या विषयावर खरंच चर्चा नको. पण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नोटीस केली आहे का? त्या दिवसांमध्ये आपण एकमेकांना खूप सांभाळून घेत होतो, एकमेकांना आधार देत होतो, एकमेकांची काळजी घेत होतो. आणि अशा भावना ज्या घरामध्ये असतात ना, त्याच घराला खरं घर म्हणतात. ते सगळं ठीक आहे दादा, पण जे काही घडलं त्यामध्ये आपला खरंच काही दोष होता का? काय ना नाही ना, मी तुला विचारते म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. पण तुझ्या नवऱ्याचं आम्ही असं काय बिघडवलं होतं ग की तो आमच्याशी असं वागला? मला नाही माहित.
मला खरंच नाही माहित त्यांनी असं का केलं. मग मीनाक्षी आणि तुझ्यातल्या मैत्रीमुळे तर असं काही झालं नसेल ना? म्हणजे त्याचा मीनाक्षीवर राग असेल आणि तो राग आमच्यावर निघाला असेल. वंस, हे सगळं प्रकरण आता मिटलंय ना, आणि याविषयी काही बोलायचं नाही असं अभि म्हणालाय ना, मग परत परत त्याच विषयावर बोलून काय फायदा आहे? आणि हे बघा, जे काही कारण आहे ते पोलीस शोधून काढतील ना, आणि आपल्याला पण कळवतील. आता खरं तर आपण यांच्या लग्नाविषयी बोलायला हवं होतं, लग्नाच्या तयारीबद्दल बोलायला हवं होतं. लागा तुम्ही तयारीला, पण त्याआधी मी आपल्या गुरुजींना बोलवलंय. ते काय म्हणतायत ते आपण ऐकूया. तोपर्यंत थोडा धीर धरा. तू मला नेहमी म्हणायचीस ना नैना, भूतकाळ विसरून भविष्याचा विचार कर. आज मी पण तुला तेच सांगते. झालं गेलं सगळं विसरून आता फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाचा विचार कर. मी पूर्ण प्रयत्न करेन. विषय निघालाच आहे तर एक विचारू. विचार ना. त्या दिवशी मला असं बोलावून अभिनशी लग्न करू नकोस असं का म्हणालीस? अगं, त्यावेळी मी खूप घाबरले होते ना, म्हणून बोलले तसं काहीतरी. पण तू विसरते. त्या दिवशी तू घाबरलेली असण्यापेक्षा सिरियस जास्त वाटत होतीस. माझा नवरा, माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं मला तसं. त्याने मला धमकी दिली होती ग, की जर मी तुला तसं सांगितलं नाही तर तो माझा जीव घेईल. माझा नाईलाज होता मीनाक्षी. पण आता विसरून जा तू ते सगळं. तुझ्या नवऱ्याने माझ्या बाबतीत खूप गैरसमज करून घेतले आणि म्हणूनच तो हे सगळं करतोय. गैरसमजाने कोण कोणाबद्दल काय विचार करेल आणि कसं वागेल काही सांगू शकत नाही आपण. हो ना, ते तसंच झालं. खरंय, तुम्हाला पत्रिकेबाबत जे काही आधी सांगितलं गेलं ते योग्य आहे. पण यावर काही उपाय? सांगतो. हो, उपाय आहे. काळजीचं तसं काही कारण नाही. दोघांचंही लग्न योग्य मुहूर्तावर लागल्यास पुढे सर्व व्यवस्थित होईल. मग असा कुठला मुहूर्त आहे? तुम्ही सांगा, आपण तोच मुहूर्त धरू. ह्या 10 तारखेला उत्तम मुहूर्त आहे. ह्या मुहूर्तावर जर दोघांचं लग्न लागतं तर भावी आयुष्यात सर्व अडचणी दूर होतील. 10 फेब्रुवारी? गुरुजी, अहो खूपच लवकर मुहूर्त होतोय हा. नाही म्हणजे आमची लग्नाची सगळीच तयारी बाकी आहे अजून.
आणि असं घाईघाईत लग्न कसं करणार ना? गुरुजी काही हरकत नाही. तो वहिनी पण वंस, आपण करू ना सगळं. हवं तर कोणाची तरी मदत घेऊया. हे बघा सगळं नीट होईल. उत्तम. हा मुहूर्त अजिबात चुकवू नका असाच माझा सल्ला आहे. हो. ठीक आहे, तर लग्न होईल तर 10 तारखेला सांगितलेल्या मुहूर्तावरच होईल, नाहीतर होणारच नाही. आणि यामध्ये आता मला कुठलाही गाफीलपणा नको आहे. मीनाक्षी, बाळा तुला चालेल ना ग? नाही म्हणजे आपण घाईघाईने निर्णय घेतोय म्हणून विचारते. तिला काय विचारायचं? ती लग्न करणारच आहे ना. लग्न उद्या झालं काय आणि 10 तारखेला झालं काय, तिला काय फरक पडतोय? पण मी तुम्हाला सगळ्यांना एकदा बजावून सांगते, लग्न होईल तर 10 तारखेलाच होईल, नाहीतर होणार नाही. आम्ही प्रमोदला दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सफर केलंय. का? तो मेंटली खूप डिस्टर्ब आहे, त्यामुळे आजूबाजूच्या कोणालाही तो काहीही करू शकतो. आम्हाला रिस्क घ्यायची नव्हती. शंकर, मला अजूनही एक गोष्ट कळत नाहीये की तो असा का वागला असेल. म्हणजे नैनाताई सांगतायत तेच कारण असेल की काही वेगळं असेल. तुला आता कसं सांगू अभि? मला तर वाटतंय की त्याने तसं काहीच केलेलं नाहीये. यामागे नक्कीच काहीतरी वेगळंच गौडबंग आलंय. तुलाही असंच वाटतंय ना? हा? मला तर वाटतं हा प्रमोद जो आहे ना, तो अतिशय विकृत माणूस आहे. म्हणजे बघ ना, आधीच त्याचा डिवोर्स झालाय, त्यामुळे बायकोला पोटगी देण्याचं फ्रस्ट्रेशन असेलच. त्यात त्याला असा संशय आला असेल की मीनाक्षीनेच नैनाला त्याच्या विरोधात भडकवलं. म्हणजे काही असलं तरी तो जे वागला ते फारच भयंकर होतं. अशी माणसं फारच धोकादायक असतात, त्यांना सोडलं नाही पाहिजे. काही झालं ना तरी याला शिक्षा व्हायलाच हवी. बरोबर बोलतो ना? हो, बरोबर तुझं. अरे हो, त्या प्रमोदच्या गडबडीत तुला जे सांगायला आलो होतो तेच राहिलं. 10 तारखेला लग्न करायचं ठरलंय. कोणत्या 10 तारखेला? या महिन्याच्या. आत्ताच्या? का रे इतक्या घाईघाईत? अरे तुला आत्याईचं माहितीये ना, ती सगळे मुहूर्त वगैरे बघूनच गोष्टी ठरवत असते. त्यामुळे ती जेव्हा सांगेल तेव्हाच आम्हाला लग्नाला उभं राहावं लागणार. आणि एक मिनिट. हा बोला सर. हो पोचतोय. हाफ आहे ना? येस सर. बाय. पर शंकर, मला निघावं लागेल, एक महत्वाची मीटिंग आहे. मी तुला कॉल करतो. बाय. ओके, बाय. बापरे, हे लग्न एवढ्या लवकर आलंय म्हटल्यावर माझी जबाबदारी जास्त वाढली. मला शंका आहे की या लग्नात नक्कीच काहीतरी गडबड होणार, आणि तसं होऊ न देणं ही माझी जबाबदारी. नाही बाबा, नाही. नो कॉम्प्रोमाइज. आपल्याकडे कितीही कमी वेळ असला तरी मी लग्नाच्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज करणार नाही. अगं हो, पण सध्या सगळेच हॉल ऑलरेडी बुक आहेत. लग्न सराई आहे, कुठलाच हॉल अवेलेबल नाहीये सध्या. सकाळपासून 1000 फोन झाले. आता हॉलच अवेलेबल नाही म्हटल्यावर आपल्याला दुसरा काहीतरी विचार करावा लागणारच ना. तुम्हाला ना सतत ऑर्डर ऑर्डर म्हणायची सवय लागली, म्हणून तुम्ही लवकर पॅनिक होता. अगं जी वस्तुस्थिती आहे तीच ते सांगतायत. हो, पण तुमची ती वस्तुस्थिती वगैरे मला काही माहित नाही. लग्न मात्र ठरलेल्या तारखेलाच होणार. बाबा, पण मी काय म्हणते, आपल्याकडे ना आधीच वेळ खूप कमी आहे. त्यात
हॉलचं कट सगळ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम्स आहेत. सो हे सगळे प्रॉब्लेम्स मॅनेज करायला एका तळतळत्या युवा शक्तीची गरज आहे. म्हणजे मला नाही कळालं. बाबा, मी युवा शक्तीबद्दल बोलतीये. आलं का लक्षात आता? अगं पण तू काय करणार आहेस? तुम्ही एक काम करा, तुम्ही लग्नाची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवा. मी सगळं काही मॅनेज करीन. अगं पण कसं आहे ना बाबा, माझ्या एकुलत्या एका दादाचं लग्न आहे. आणि त्यात त्याचं लग्न माझ्या सगळ्यात लाडक्या मैत्रिणीशी होतंय. शिवाय दोघांचंही पहिलंच लग्न आहे. सो लग्न हे थाटामाटात आणि मेमोरेबलच व्हायला हवं. तू अगदी बरोबर बोलतेस सोहा. मी तुझ्या बरोबर आहे. मी करेन मदत तुला. अगं पण ती युवा तरुण असं म्हणाली. तू कशी असेल त्यात? हा बाबा, तरुण म्हणजे काय फक्त वयानेच तरुण नाही. काही माणसं मनानेही तरुण असतात. सो आई, यू आर ऑलवेज वेलकम इन माय टीम. वा